चला जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने. एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येते. विनर्स वरळी आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर प्रभादेवी. वरळी आणि प्रभादेवी, माझ्या मते मैदान सुद्धा वरळी आणि प्रभादेवीच्या बाउंड्रीवर आहे. आणि एका बाजूला विनर्स साजन पाटील सरांची टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर यांची टीम पाहायला मिळते. दोन बाजूबाजूच्या विभागातील क्रिकेट प्रेमींची ही मॅच चालली आहे. कपिल गोलंदाजीसाठी येत आहे. स्थानिक टॅलेंट आहे. पहिला बॉल फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि पहिलाच बॉल, मोठी विकेट आलेली आहे. कॅच पकडली गेली आहे. संदेश यांनी पकडलेली कॅच आणि पहिल्याच बॉलवर कपिलने घेतली आहे विकेट. नावाला साजेशी कामगिरी करतायत कपिल, कारण भारताला पहिला विश्वचषक कपिल देव यांनी त्यांच्या कॅप्टनशिप खाली जिंकून दिला होता. आणि आपल्याकडे आता आणखी एक कपिल आहेत ज्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. आणि साजन पाटील सर या मॅच मध्ये स्वतः इन टीम खेळत आहेत. मला वाटतं अमरदादा उपस्थित असतील तर ते सुद्धा दुसऱ्या बाजूला इन टीम खेळतील कदाचित. पहिल्याच बॉलवर विकेट आलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत ओमकार देसाई यांची साथ देण्यासाठी. पालघर जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील कलात्मक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे क्लासिकल करण. श्लोक भाऊ, आपलंही स्वागत आहे. कालची बॅटिंग या स्पर्धेत आतापर्यंत एकच हाफ सेंचुरी झाली आणि ती वरळीच्या सुपुत्रांनी केलेली आहे आणि नाव त्यांचं श्लोक. वीरेन भाई, आपलं स्वागत. यावेळेस स्ट्रोक खेळलाय खरा. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय ऍडव्होकेट प्राचार्य डॉक्टर साजन पाटील स्वतः खेळतायत. दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई, गोलंदाजीसाठी कपिल. प्रभादेवी विरुद्ध मॅच पाहायला मिळते ती म्हणजे वरळीची दोन बाजूबाजूचे विभाग. एका बाजूला अमरदादा परुळेकर आणि एका बाजूला साजन पाटील यांच्यातील ही मॅच पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठीचं ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आम्हाला, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. श्री हनुमंत संत्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. या हनुमंतजी, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाची स्पर्धा आणि इकडे आलेला आहे एक फटका असा. एक धाव येताना पाहायला मिळते. कपिलची ही गोलंदाजी. धावसंख्या पुढे गेलेली आहे. 3 वरी धावसंख्या पाहायला मिळते. काही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. हा बॉल मात्र जातोय गोशांकित क्षेत्राच्या दिशेने. हाही बॉल थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न गोशांकित क्षेत्राकडे पाठवलाय. धावसंख्या 1 आहे. सन्माननीय ज्यांनी पहिल्या नंबरची ट्रॉफी पुरस्कृत केली आहे असे हनुमंतजी संत्रे साहेबांचं आगमन झालंय, ज्यांना आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय सध्या. ओमकार देसाई, हो हो, वेगात बॉल टाकलाय, पायावर आदळला आणि शेवटच्या क्षणी हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न होता. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं धावसंख्या झालेली आहे 4. आपण सन्मानित करत आहोत पहिल्या नंबरची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे असे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि विश्वसाई दरबार क्रीडा मंडळावर प्रेम करणारे हनुमंतजी संत्रे साहेब यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. विनंती असणार आहे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सलील भाऊ घोसाळे यांना विनंती असणार आहे
आपण ज्यांनी पहिल्या नंबरची ट्रॉफी या स्पर्धेची पुरस्कृत केली आहे असे हनुमंतजी संत्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। एक मायेची उबदार शाल त्यांना या ठिकाणी दिली जाणार आहे। या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जाईल। भारतीय संस्कृतीतील हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र असं फळ म्हणजे श्रीफळ नारळ त्यांना दिला जातोय आणि एक सन्मान चिन्ह देखील दिलं जात आहे। धन्यवाद हनुमंतजी संत्रे साहेब। अशाच प्रकारचं प्रेम या विश्वसाई दरबार क्रीडा मंडळावर आपलं राहू दे। आपण आलात, आम्हाला आनंद झालाय आणि आपलं करत आहोत आम्ही हार्दिक स्वागत। दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात होते। नितीश पोद्दार आहेत का? यस यस, बहुतेक नितीशच आहेत। नितीश पोद्दार खेळायचा होता, एका बाजूला गेला, एका बाजूला एफर्ट्सला अजाबा, परंतु कॅच नाही झालीये। नितीश स्वतःवर नाराज आहे, प्रयत्न करूनही यश हाताला लागलेला नाहीये, परंतु प्रयत्न काय सुंदर होते। भले चिखलानी ते माखले परंतु प्रयत्न त्यांनी चांगले केले। त्यांनाही माहिती होतं ही स्पर्धेचा दर्जा काय आणि समोर खेळाडू काय आहे। गुडलेंथवरचा बॉल खेळायला गेले, एका बाजूला बॅटच्या टोकाला लागला आणि मग प्रयत्न केला नितीश पोद्दारने, परंतु पहिल्या प्रयत्नात थोडासा बाजूला गेला बॉल, दुसऱ्या प्रयत्नात आणखी थोडासा जास्त बाजूला गेला, परंतु प्रयत्न कौतुकास्पद होते त्या ठिकाणी। नितीश पोद्दार वाह भाऊ वाह। गोविंदा सुद्धा आहेत का? मनगटी फटका खेळला जातोय, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, जिकडे एक धाव येईल। दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अजूनही धावसंख्या थोडीशी नियंत्रित आहे। सकाळच्या सत्रात डीएस कॉप्स या संघाने बाजी मारत सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली। नितीश पोद्दार, ओमकार देसाई आणि करण मोरे ही जोडी आहे ताई पॅकर या टीमसाठी। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विनर्स वरळी हा संघ पाहायला मिळतोय साजन पाटील सरांचा, साजन पाटील यांचा, आणि त्यांनाच आपण मैदानात पाहतोय। दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर यांची ताई पॅकरी टीम, प्रभादेवी विरुद्ध वरळी। हा बॉल यष्टी रक्षकाकडे जातोय आणि इकडे आणखीन एक चांगला बॉल। चांगली गोलंदाजी हे आहे आमच्या समालोचन कक्षाचं दृश्य। त्याचबरोबरीने आमची सगळी टेक्निशियन टीम देखील पाहायला मिळते। वरळी मान्सून धमाका आजचा दिवस क्रमांक 2 प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा, कारण दुसरी ओव्हर सुरू आहे। धावसंख्या झाली 6। नितीश पोद्दार, आणखीन एक चांगला बॉल, ओहो चांगली गोलंदाजी, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय। 11 चेंडूमध्ये धावसंख्या फक्त 6 झाली आहे। यावेळेला थोडासा लांबून स्ट्रोक खेळलाय, परंतु बॉल हवेत आणि तिकडे कॅच सुटलेली आहे आणि दुसरी धाव देखील तोपर्यंत पूर्ण केली गेली आहे। चांगली गोलंदाजी नितीश पोद्दारची। या ओव्हरमध्ये कॅच सुटून सुद्धा 4 रन आल्या आणि 2 षटकांचा खेळ इकडे संपला जातोय आणि धावसंख्या झालेली आहे 8। चांगली गोलंदाजी सध्या विनर्स वरळी टीमची। अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत।
नितीशचं चांगलं षटक पाहायला मिळालं 4 धावांचं. कपिल यांचं षटक चांगलं पाहायला मिळालं 4 धावांचं. अशा 8 धावा धावफलकावर पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आता पाहूयात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कपिल यांना आमंत्रित करण्यात येत आहे. साजन पाटील स्वतः क्षेत्ररक्षणाची रचना बदलतायत.
विनंती असेल मॅच सुरू करूयात आपण. सगळ्या कमिटी सदस्यांचं मनापासून आभार. त्या खेळाडूची काळजी घेत आहेत आणि तोही खूप चांगल्या पद्धतीने. चला सगळ्यांनी फक्त समोरून खाली व्हा, थोडंसं बाजूला व्हायचं आणि मॅच सुरू होते. चला बदली खेळाडू द्यायचा आहे आणि मॅच सुरू करायची. चला बदली खेळाडू देऊन मॅच सुरू होते. कमिटी सदस्य त्यांची काळजी घेत आहेत. चला मॅच सुरू होते. मॅच सुरू होते. मॅच सुरू होते. चला मॅच सुरू होते. परळी मान्सून धमाका विश्वसाई दरबारची स्पर्धा ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या सौजन्याने आणि आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला टीम आपल्या पाहिल्या मिळते विनर्स वरळी आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर प्रभादेवी.
चला मॅचला सुरुवात होते आता. 2 ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. फक्त 8 धावा झालेल्या आहेत. ओमकार देसाई आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि करण मोरे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. वा, हा फटका समोर खेळलाय आणि ओ काय कॅच पकडली आहे. जबरदस्त कॅच पकडली जाते. एका हातामध्ये पकडली गेली ही लाजबाब कॅच. आर्यन होते तिकडे आणि आर्यन यांनी पकडलेली ही अप्रतिम कॅच. एका हातामध्ये पकडलेला हा झेल. वा आर्यन वा. करण माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि काय झेल पकडलाय. विकेट आलेली आहे. 8 या धावसंख्येवर आणखीन एक विकेट आलेली आहे. 6 ओव्हरचा असणारा हा सामना आपण पाहतोय आणि आता अमित नाईक आलेत बॅटिंगसाठी. खूप चांगली गोलंदाजी करतायत कपिल. समोर आता अमित नाईक आलेत. उरण तालुक्यातील एकटगर गावचे असणारे हे जबरदस्त बॅटर. आणखी एक चांगला बॉल. लोकल खेळाडू आहेत परंतु लोकल टॅलेंट. हो, तिकडनं थ्रो पाहायला मिळतोय. साजिन पाटील आले होते आणि हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. धावसंख्या 9 वर आपण पाहतोय. ओंकार देसाई स्ट्राईक वर आहे. तर कपिलने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. 10 धावा एकंदरीत. थोडासा बदलाव स्कोर मध्ये. आई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल. कपिल अगदी नियोजित गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि धावा जर पाहिलं तर 10 पाहायला मिळतात आपल्याला. फटका खेळलाय परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. साजिन पाटील पोहोचतायत चेंडूपर्यंत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली. 11. तिसरी ओव्हर सुरू आहे. काय बॉलिंग केली या टीमने. जबरदस्त. विनर्स वरळी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. स्टोक खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अमितच्या बॅटमधून हल्ला. फटका चौकारासाठी जाईल. ओव्हर 3 संपले आणि धावसंख्या झाली 15. या चौकाराच्या मदतीने 15 वर पोहोचलेली धावसंख्या. कपिलच्या 2 ओव्हर चांगल्या राहिल्या आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत.
15 धावा धावफलकावर. विश्वसाई क्रीडा मंडळाची स्पर्धा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी चांगली रंगात येताना पाहायला मिळाली आहे आणि आता या स्पर्धेचा हळूहळू अंतिम टप्पा जवळ येऊ लागलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 म्हणजे विनरची गोलंदाजी चांगली राहिली आहे. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा होतील यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहिलं मिळतं नितेश पोद्दार. नितेश पोद्दारची ही गोलंदाजी पाहूया. मागील ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. याही वेळेला ओमकार यांनी स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. अकरा चेंडूमध्ये 8 वर खेळतात ओमकार. अमित 2 बॉलमध्ये 5 वर खेळतात. नितीशने मागील षटक चांगलं टाकलं होतं. अंधेरी परिसरातील असणारा हा युवा गोलंदाज नितीश पोद्दार. गेल्या काही वर्षात याही गोलंदाजांच्या नावाची चर्चा आहे. हा बॉल सुद्धा काय टाकलाय, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आणि गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम नितीश पोद्दार यांनी केलंय. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. धावसंख्या 16 वर थांबली आहे. ओमकार स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला अमित आहेत. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय ताई पॅकर्स या टीमसाठी. हा बॉल सुद्धा स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया किती धावांसाठी जाईल आणि एका धावेचा फटका कळवला जातोय. 21 बॉलमध्ये 17 रन झालेत. पावसाळी क्रिकेट आहे आणि हे पावसाळी क्रिकेटचं वातावरण युवा नितीश पोद्दार कालपासून आम्ही पाहतोय बऱ्याचशा युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. हाई बॉल वेगात यष्टीरक्षकांकडे. वाईट बॉल. जास्त उसळी पाहायला मिळाली या बॉलला आणि प्लस 1 धाव अशा 2 मिळणार आहे. धावसंख्या 19 वर आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. वाईट बॉल. प्लस 1 देखील आहे आणि त्यामुळे धावसंख्या पुढे जाईल. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळते आणि तो व्हाईट बॉल का आहे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण ऑलरेडी त्यांनी टाचवर येत उसळी घेऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. नितीश पोद्दार या युवा गोलंदाजाने खास प्रभावित केले. आतापर्यंत 10 बॉलमध्ये 8 रन दिलेत. विकेट भलेही नाही आली परंतु धावसंख्येला थोडंसं नियंत्रित केलंय. कारण आतापर्यंत 22 बॉलचा खेळ झाला. 19 रन झालेले आहेत.
हाई बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सातत्याने बाउन्सरचा प्रयोग नितीश पोद्दार करतायत. या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आहे. 4 रन याही ओव्हरमध्ये दिलेले आहेत आणि धावसंख्या 19. चौथी ओव्हर सुरू आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. 1 रन तिकडे मिळेल आणि बघता बघता 4 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे 20. ताई पॅकरला रन करावे लागणार आहेत कारण अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन ओव्हर बाकी आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय. पहा क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर का इकडे एक 30 रन आल्या मॅच बनू शकते. चला मॅच सुरू करायची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विनायक भोईर, मुंबई रणजीपट्टू आणि एक दर्जेदार खेळाडू त्यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. शुभम पाटील बॉलिंगसाठी दाखल झालेले आहेत. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. काही बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. मोठे मोठे स्ट्रोक घेतील का आणि अमित नाईक त्यासाठी ओळखले जातात, त्यांना खेळावं लागेल. अमित नाईक आता बऱ्याच पैकी अमित यांच्यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. हा बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने उसळी पाहायला मिळाली होती. +1 अशा 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. अमोल म्हात्रे सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. विक्रोलियन संघाचे सर्वे सर्वा एक जेंटलमॅन क्रिकेटर म्हणून गेली कित्येक वर्ष ज्यांची ओळख राहिलेली आहे. अमोल म्हात्रे सर, आपलं स्वागत आहे. बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने. बॅट पुन्हा एकदा वेगात फिरली आहे. हॉट बॉल. शुभम, हे सगळेच युवा गोलंदाज चांगली कामगिरी करतात. कपिलने चांगली बॉलिंग केली, नितेशने चांगली बॉलिंग केली आहे आणि आता शुभम सुद्धा चांगली बॉलिंग करतात, परंतु काही षटकार चौकाराची आवश्यकता ताई पॅकरला आहे. आता मात्र ज्याची चर्चा करत होतोय षटकार चौकार पाहिजेत. अमित नाईकने मारलाय. आणखीन एक मोठा फटका इकडे आलाय. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता. आता षटकार. स्ट्राईक पासून बऱ्याच वेळ वंचित देखील राहिले होते आणि हा षटकार मारलाय. अंदाज घेऊन मारलाय. या षटकाराने धावसंख्या पुढे गेली 29.
धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या हळूहळू बनू लागलेली आहे. ओव्हर नंबर 5 आपल्याला पाहायला मिळते. पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन झालेलं आहे आणि एक चांगली मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. युवा गोलंदाज आहे, याच मैदानात सातत्याने क्रिकेट खेळणारा शुभम. आणि या मैदानातील काल जर पाहिलं तर श्लोकने सर्वांना खुश केलं आणि आजही मात्र बरेचसे कपिलने चांगली बॉलिंग केली. यावेळेला कव्हर्सला स्ट्रोक खेळला जातोय. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत आणि पकडतायत कॅच. कपिल होते तिकडे, त्यांनी पकडलेली ही कॅच आली आहे विकेट. आणि आणखीन एक धक्का बसतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 31. झाले आहेत आणि आपण एक विशेष सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने अमोल म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा एक विशेष सन्मान केला जाणार आहे. जंटलमॅन क्रिकेटर, क्लासिकल बॅटर, उत्कृष्ट संघनायक आणि क्रिकेटची सेवा, नसानसामध्ये क्रिकेट असणारे व्यक्तिमत्व, त्यांचा विशेष सन्मान वरळी मान्सून धमाका मध्ये केला जातोय. या अमोल सर, आपलं स्वागत. सन्मान मंडळाचे सहकारी किरण नार्वेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अमोल म्हात्रे सर, आपण काय कमावलंय तर हे कमावलंय. आज महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक जागा बनवलेली आहे आणि एक आदर्श संघ मात्र ज्यांनी सातत्याने घडवला, विक्रो लियन्स, अमोल म्हात्रे सरांचा सन्मान इकडे केला जातोय. अमित नाईक या बॉलला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चिखलात बॉल थोडासा थबकला आणि दुसरीचाही कॉल दिला गेला आणि 2 रन कंप्लीट केलेले आहेत. प्रतीक दोदडे आहेत नॉन स्ट्राईकला. बॉलिंग साठी आपण पाहतोय. धावसंख्या गेली आहे ती मात्र 33 वर. प्रतीक दोदडे आलेत नॉन स्ट्राईकला. तलासरीचा स्टार. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, जाईल यष्टीरक्षकांकडे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. अमित नाईक एका बाजूने 14 धावांवर बॅटिंग करतायत. हा समोर खेळायला गेले. एक धाव तिकडे मिळते. पुन्हा एकदा चिखलात बॉल थांबलाय. 1 रन कंप्लीट. दुसरी साठीचा कॉल दिलाय. प्रतीक आणि अमित या 2 रन कंप्लीट करतायत. आणि खेळाडूंची सुद्धा कसरत आहे, कारण चिखलामध्ये हे सोपं नाहीये. पाण्यामधून यायचं, बॉल पकडायचा, थ्रो करायचा आणि या क्रिकेटची क्रेज पाहणं किती आहे. प्रेक्षकांची गर्दी आहे ही क्रिकेट पाहण्यासाठी. ज्याला ही क्रिकेट माहिती नाही आणि त्याला जर कळलं की एवढी सगळी गर्दी असते या पावसाळी क्रिकेटसाठी, परंतु जे खेळतात त्यांनाच माहिती या क्रिकेटची क्रेज, या क्रिकेटची मजा काय आहे. आणि जे पाहायला आले ते सुद्धा काही नुसतेच पाहत नाही, हे यांनी सुद्धा खूप सारं खेळलेलं क्रिकेट आहे. आणि म्हणून हे रबर बॉलचं क्रिकेट, हे पावसाळी क्रिकेट आपण स्वतः खेळलंय आणि ते मोठमोठे खेळाडू कसे खेळतात हे पाहण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचंही स्वागत. शेवटचा षटक आहे. चांगली कामगिरी इकडे केली जाते. गोलंदाजाने, विनर्स वरळीच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठीमागे जाईल, परंतु तिकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे. आता 37 वर जाईल. 2 बॉल बाकी आहेत. धनंजय नाईक आलेत. जाई गावचे खेळाडू, अगदी महाराष्ट्र आणि गुजरात या बॉर्डरवर असणारं जाई नावाचं गाव, या गावाचा खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला अमित यांना आपण पाहतोय. चांगली बॉलिंग करतायत. स्थानिक खेळाडू सुद्धा काही कमी नाहीयेत. आर्यनचं षटक देखील आतापर्यंत चांगलं राहिलंय. कॅचही पकडली त्यांनी.
यावेळेला अमित नाईकचा एअर स्ट्राईक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, धावसंख्येला 43 वर घेऊन गेलेला आहे. आणि जर का इकडे आणखी एक 6 आला, टार्गेट 50 होऊ शकतं. कौतुक करावं लागेल अमितचं सुद्धा, मेहनती खेळाडू आहेत. प्रत्येकाने मेहनत घेतली आहे म्हणून ते इकडे खेळतात. आपापल्या विभागात चांगलं खेळल्यानंतर इथपर्यंतचा प्रवास झालाय असं कोणीच नाहीये. डायरेक्ट त्याला संधी मिळते मोठ्या टीम मध्ये. प्रत्येक टप्पा तुम्हाला पार करावा लागतो या क्रिकेटमध्ये इथपर्यंत येण्यासाठी. 43 धावा धावफलकावर, अमितच्या 23 आहेत त्यामध्ये. हाई स्ट्रोक, थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. रोहन भोसले होते, फिल्डिंग केली आहे, थ्रो करण्याचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट. आर्यनने काय मारलाय, म्हणजे रिस्कच होती. कदाचित लागला नसता तर आणखी 1-2 रन तिकडे गेल्या असत्या, परंतु रिस्क ती घ्यावी लागते आयुष्यात आणि त्यांनी ती घेतली आहे. धावसंख्या झाली आहे इकडे 44. अमितने केल्या 10 बॉलमध्ये 24. आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी आणि मॅचला जिंकण्यासाठी 6 ओव्हरमध्ये पाहिजेत 45. 45 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया या धावसंख्येचा पाठलाग कसा होणार. स्थानिक खेळाडू आहे परंतु टॅलेंट आहे आणि त्याच्यामुळे या स्थानिक खेळाडूंचा टाई पॅकरच्या विरुद्ध कसंही लागणार आहे आणि त्यांना एक संधी सुद्धा आहे. वा, टॉस केला जातोय. टॉस साठी यायचं आहे. आकर्ष 11 व्ही लायन्स जुहू विरुद्ध रॉयल स्टनर विक्रोलियन्स. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला कॅप्टन टॉस साठी या. नमस्कार. यानंतरचा महत्त्वाचा सामना आकर्ष 11 जुहू विरुद्ध आणि त्याचबरोबरीने व्ही लायन्स ओरिसा आणि त्यांच्या विरोधात रॉयल स्टनर विक्रोलियन्स. एका बाजूला आपल्याला राहुल वराडकर पाहायला मिळत आहेत, एका बाजूला आज केतन म्हात्रे आलेले आहेत वरळी नगरीमध्ये. आणि मांजरेकर साहेबांना विनंती असणार आहे आपण टॉस करायचा आहे. आणि टॉस केतन जिंकतायत. केतन उन्हाळी क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, लीग क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट असा सातत्याने प्रवास होतोय. परंतु केतन कसं वाटतं ज्यावेळेला पावसाळी क्रिकेट येतं आणि क्रिकेट खेळण्यासाठीचा उत्साह कसा असतो आणि आज वरळीमध्ये मुंबईमध्ये आलेला आहात आणि निर्णय काय? सर, क्रिकेट कुठला पण असू दे, रबर बॉल असू दे किंवा टेनिस बॉल असू दे, घरात बसायचं मन नाही होत. कारण की ग्राउंड बघितलं तर असं वाटतं तिथे जाऊन खेळावं. तर आणि मुंबईमध्ये खेळायला कदाचित म्हणजे हब ग्राउंडच असतात, पण खेळायला खूप आवडतं. कारण की जो मुंबईचा क्रिकेट आहे, खूप चांगले चांगले प्लेयर असतात. कारण की मुंबईला क्रिकेटची पंढरी अशी म्हणली जाते. आणि तसंच मी सुद्धा एक मुंबईचाच आहे आणि खेळायला सुद्धा खूप आवडते आणि आम्ही क्षेत्ररक्षण करू.
क्षेत्ररक्षण करणार आहेत केतन म्हात्रे इन ऍक्शन क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळतील. आज कशा प्रकारची आहे विक्रोलींची टीम. रॉयल स्टनर विक्रोलियन्स आणि वरळीला हात पाऊस जोरदार सुरू आहे आणि किती उत्साह आहे क्रिकेट खेळण्याचा. ही वरळी मान्सून धमाका. असं बघायला तर खेळाचा उत्साह तर खूप आहे आणि बॅट्समन वाईज तर उजेर आहे, नंतर आमिर आहे. सो आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केतन आपला शुभेच्छा. राहुल वराडकर आपल्याला देखील शुभेच्छा. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या वेळेला मात्र आवाज रोशन सरांचा असेल. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत आहात, पाहत आहात, अनुभवत आहात विश्वसाई दरबार आणि ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात वरळी मान्सून धमाका. तिसरं पर्व आहे या स्पर्धेचं आणि प्रोलिंग स्पोर्ट्सवरती आपण या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण बघू शकता. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर मॅच नंबर 4 दिवसभरातली मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसऱ्या क्वार्टर फायनलच्या मॅच नंतर मात्र आता सेकंड हाफला सुरुवात झाली आहे. पहिल्या डबातून 44 बनले आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र आता विनर्स वरळी म्हणजेच ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या टीमला गरज आहे ती मात्र अवघ्या 45 धाबांची. परंतु क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. असा काहीसा खेळ असणार आहे. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, पण एक चांगली फाईट या ठिकाणी मात्र अपेक्षित आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्र वरुण एक्सप्रेस प्रज्योत अंभीरे आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याच वरळी परिसरातला रोहन भोसले आणि त्याच्या बाजू सोबत आपण जर पाहिलं तर संकेत कानडे आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 9च्या सरासरीनं म्हणजे 6 षटकांचा हा खेळ आहे. तर आपण जर पाहिलं तर हा 45 धाबांचा पाठलाग मात्र आपण बघणार आहात. फ्रेश मॅचेस ज्या आहेत त्या या स्पर्धेमध्ये 6 ओव्हरच्या खेळवल्या गेल्या आणि एक मॅच जिंकल्यानंतर सेकंड मॅच जी आहे ती 5-5 ओव्हरची आहे. वेगवान गोलंदाज प्रज्योत अंभीरे गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईकवर मात्र रोहन भोसले. पहिलाच बॉल, या वेळेला मात्र पहिल्याच बॉलवर अधिक वेग पाहायला मिळतोय. मॅन विथ द गोल्डन आर्म म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये प्रज्योत अंभीरेसाठी, कारण अनेक पावसाळी रबर बॉल क्रिकेट सोबतच टेनिस बॉल क्रिकेट हंगामातल्या स्पर्धा सुद्धा त्यांनी गाजवल्यात. मागील वर्षीचं आपण जर पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकाचं पर्व त्याने गाजवलेत, कारण एकाच स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिली तर 11 बोल्ड आउट केलेत. 11 फलंदाजांचा त्रिफळा उद्ध्वस्त करणारा हा गोलंदाज प्रज्योत अंभीरे आणि समोर मात्र रोहन. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असणारा फलंदाज आहे, पण त्या समोर मात्र आवाहन आहे ते प्रज्योत अंभीरे नावाचं. या वेळेला बॉडी लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला मात्र खूप चांगल्या पद्धतीने कॅरी केलं त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाने. सोपं नाहीये यष्टीरक्षकाला सुद्धा हा बॉल अडवणं. पुन्हा एकदा त्याच लेंथचा बॉल होता, परंतु या वेळेला थोडंसं बॅकफुटवर आली, मागे सरकले, बॉलला जागा दाखवली, पण क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगल्या पद्धतीचं सजवलं आपल्या गोलंदाजीला अनुसरून. चांगली सुरुवात प्रज्योतची. 45 धाबांचा पाठलाग जरी असला तरी गोलंदाजीच्याही जीवावरती सामने जिंकले जाऊ शकतात, असा काहीसा प्रयत्न मात्र या ठिकाणी करून दाखवावा लागणार आहे स्थायी पॅकर्स पालघर संघाला. एका बाजूला ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील यांची टीम, दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर यांचा संघ. आणि या वेळेला सुद्धा अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. नाका समोरून या ठिकाणी मात्र सरळ चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. मान खाली वाकवली होती आणि भाग पाडलं होतं प्रज्योतने. ज्या पद्धतीचा हा बॉल त्याने हाताळला होता. रनअप जास्त मोठा नाहीये, पण खूप चांगली पॉवर जनरेट करतो आपल्या शोल्डर मधून. चांगली लाईन लेंथ आहे, त्याचबरोबर चांगला वेग आहे. एक नियंत्रित गोलंदाजी. आतापर्यंत 3. शेवटचा बॉल आणि हा शेवटचा बॉल सुद्धा आपण जर पाहिलं तर विकेट कीपर कडे गेलाय. बहुतेक हलकीशी एज सुद्धा त्या ठिकाणी लागली होती, त्यामुळे प्रज्योत अपेक्षित करत होता की मला आता विकेट मिळते, पण यष्टीरक्षकाला बॉल गॅदर नाही करता आला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. हो, या ठिकाणी मात्र बॉल हातातून निसटला आणि त्यामुळे मात्र आपण जर पाहिलं तर एक प्रकारे एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. ज्या पद्धतीने मात्र आपण त्याच्या नावाचं कौतुक केलं, त्या पद्धतीला साजेशी अशी गोलंदाजी मात्र आज प्रज्योत अंभीरेने करून दाखवली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस मात्र बिनगडी बाद 3
आता उर्वरित 30 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी मात्र 42 बनवायचे. एक कडवी झुंज द्यावी लागणार आहे गोलंदाजी करताना, कारण टार्गेट तितकं पाहिजे तसं सेट नाही करता आलं पहिली बॅटिंग करत असताना. ताई पॅकर्स पालघर टीमला पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा खेळ हा अनिश्चित राहिलाय. कोणत्याही एका संघाच्या नावावरती मात्र या ठिकाणी शिक्कामोर्तब नाही केला जाऊ शकत. यानंतर मात्र मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. बी लायन्स, उत्कर्ष 11 आणि विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर रॉयल्स रनर विक्रोळी या दोन टीम मध्ये एक मोठी झुंज, एक मोठी फाईट आपल्याला मैदानामध्ये रंगताना बघायला मिळेल. येस, व्ही लायन आकर्ष 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये यानंतर आपल्याला बघायला मिळणार. विरोधामध्ये विक्रोलियन्स. विक्रोली टॉस पूर्ण झालाय. व्ही लायन्स आकर्ष 11 ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र स्वीकारलाय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 3 धावा आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. 30 बॉल 42 चं इक्वेशन आहे. पहिला बॉल या वेळेला चांगला वेग पाहायला मिळतोय. कौस्तुभ म्हात्रे पहिलं षटक घेऊन आलं वैयक्तिक. पहिला बॉल या वेळेला पुन्हा एकदा रोहनला बीट करतोय. अंदाज येत नाहीये. बॉलला मात्र चांगला बाउन्स प्राप्त होतोय, चांगला वेग मात्र गोलंदाज हाताळतायत. सुरुवातीला प्रज्योत आणि आता मात्र कौस्तुभ. वाईट +1. पुन्हा एकदा चांगली लेंथ बघायला मिळते. बॉल नाही समजत आहे. ज्या वेगाने ही गोलंदाजी केली जाते, स्थानिक खेळाडू आहेत, खेळपट्टीच्या आणि मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असताना त्यांच्या समोर मात्र टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच घडलेलं आपल्याला बघायला मिळतं. या वेळेला विकेट किपरच्या हाताला चेंडू आदळतोय आणि रोहनच्या चेहऱ्यावरती मात्र या ठिकाणी एक असा आविर्भाव आहे की आपल्या मैदानावरती येऊन आपल्या समोर अशी गोलंदाजी कोण कशी काय करू शकतो. ची एक धाव संघाच्या खात्यामध्ये आहे. 5 22. त्याचबरोबर एक वाईड आलाय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 7च्या घरात जाऊन पोहोचते. वरळी मॉन्सून धमाका ऍडव्होकेट साजन पाटील आणि त्याचबरोबर विश्वसाई दरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे भव्य आयोजन आपण बघताय. स्पर्धेचा आज फायनल डे आहे, अर्थात अंतिम दिवस. पुन्हा एकदा अधिक वेग आणि पुन्हा एकदा बॉल मात्र डिक्लेअर कडे. म्हणजे बघा, फलंदाजाला तर बॉल कळत नाहीच आहे, पण यष्टी रक्षकाला सुद्धा तो बॉल गॅदर करण्यामध्ये खूप कठीण जात आहे. इतका वेग आणि इतकी चांगली लाईन लेंथ पकडून धरली आहे गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेने. हाताला बॉल लागला आणि सरळ गेलाय पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन कडे. आता खेळपट्टी ओली आहे, थोडस ऊन पडलंय, त्यामुळे उन्हाचं रिफ्लेक्शन त्या सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती आहे, कारण पाणी सांडलंय खेळपट्टीवरती आणि त्यात मध्ये सफेद रंगाचा हा बॉल जज करणं थोडंसं कठीण जाते की काय रोहनला. 8 बॉल 3 वरती आहे. लो स्कोरिंग मॅचेस म्हणावी लागेल. अवघ्या 45 धावा पहिल्या 6 ओव्हर दरम्यानच्या मॅच मध्ये बनवल्या गेल्याचं टार्गेट ठेवलं गेलं आणि त्यामध्ये सुद्धा आपण अशी तिखट गोलंदाजी पाहतोय प्रज्योत नंतर आता कौस्तुभ म्हात्रेकडून. या वेळेला मात्र सोडून दिलाय बॉल, पण पंच मात्र त्या ठिकाणी काही इंटरेस्ट दाखवत नाहीयेत. थोडस पुढे सरकला, त्याला वाटलं की वाईड बॉल देईल अंपायर, पण तसं नाही घडलं. या वेळेला मात्र एक व्हॅलिड बॉल होता. पुन्हा एकदा जबरदस्त लेंथ पकडून ठेवली या लेंथला आणि यष्टीरक्षकामध्ये सुद्धा बदल करण्यात आला, कारण मागे जे एक्स्ट्रा रन्स गेले आहेत ते सुद्धा त्यांना वाचवायचे आहेत. कारण समोर मात्र पाहिलं तर फायटिंग टोटल नाही बनवता आलेली आहे. बॅटिंग करत असताना मात्र अवघ्या 44 धावा पहिल्या 6 ओव्हर दरम्यान बनवल्या गेल्या. दरम्यान एका ओव्हरमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या होती 3. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर या ओव्हरमधून आल्या टोटल 6 धावा. बिनगडी बाद 9 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. उर्वरित आता मात्र 24 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी मात्र 36 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रतिषटक 9 धावा तरी आता बनवाव्याच लागतील.
4 षटकांमध्ये 36 बनवायचे, 24 बॉल 36 बनवायचे. एक चांगली मॅच रंगतेय. तिकट गोलंदाजी, भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन पुन्हा एकदा मात्र वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा रोहन भोसलेसाठी. या वेळेला मात्र थोडीशी जास्त उसळी, बराच बॅक ऑफ द लेंथ वरती, बराच आखूड टप्प्याचा बॉल होता. पंचांनी आपले दोन्ही हात समांतर केलेच आहेत. वॉर्निंग सुद्धा दिली जाईल. पहिला बाउन्सर हाताळलाय. पाठीमागे प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तुम्हाला हे सांगून जाते की एक स्पर्धेचं यशस्वी आयोजन आहे. हो, ही लेंथ मात्र रोहनला कुठेतरी कठीण जाते खेळण्यासाठी. सातत्यपूर्ण मात्र ती लेंथ जी आहे ती त्याला खेळण्यासाठी कठीण जाते हे ओळखलंय दोन्ही गोलंदाजाने, मग तो प्रज्योत अंबिरे असो किंवा कौस्तुभ म्हात्रे असो. जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय रोहन भोसले आणि संकेत कानडे सारख्या फलंदाजांना. या वेळेला मात्र बॅटची पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली आहे. बॉल मात्र पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. मोठा फटका मात्र गरजेचा असेल आत्मविश्वास वाढवण्यासाठी. एखादा चांगला फटका जर बॅटमधून आला तर नक्कीच थोडासा आत्मविश्वास फलंदाजाचा वाढू शकेल, पण इतक्या सहजासहजी संधी देणारे गोलंदाज नाही आहेत समोर. आपटलेला बॉल या वेळेला मात्र पंच केलाय समोर. बॅडमिंटन शॉटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जरूर आले बॉल पर्यंत. अमित नाही त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षक म्हणून पाहायला मिळाले. त्याला बॅकअप सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलं. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न पूर्ण होतोय. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला आज पाहायला मिळते मैदानामध्ये. रविवारचा दिवस आहे. वर्लीकर सर्व हे रबर बॉल क्रिकेटचं आयोजन पाहण्यासाठी आवर्जून आलेत. सुट्टीचा दिवस म्हणजे मुंबईकरांसाठीचा क्रिकेटचा दिवस राहिलाय नेहमीच. एक बॉल मात्र या ठिकाणी टिचून गोलंदाजी होते. अगदी भेदक मारा, अगदी तिखट मारा मात्र या ठिकाणी दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत केलाय. प्रज्योतच्या ओव्हर मधले आतापर्यंत आपण जर पाहिले तर 4 बॉल पूर्ण. 5वा बॉल या वेळेला मात्र उंची आहे. लांबी कितपत गाठतोय पाहूया. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हाही झेल हातातून निसटलाय. नो बॉलचा इशारा. भलेही पकडला जरी गेला असता तरी काही फरक पडला नसता, कारण नो बॉलचा इशारा स्ट्रेट अंपायरच्या माध्यमातून आलेला आहे. आणि ताई पॅकर्स या संघाचे सर्वे सर्वा होल अँड सोल वन अँड ओनली मिस्टर अमरदादा परुळेकर यांचं मुख्य मंचावरती आगमन होत आहे. दादा आपलं सहर्ष स्वागत. अगदी एक दिलखुलास व्यक्तिमत्व. हो आणि या वेळेला फ्री हिटचा बॉल, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. या फटक्याची गरज होती रोहन भोसलेच्या बॅट मधून. आला एक खणखणीत षटकार. ताई पॅकर्स विरोधामध्ये विनर्स वरळी ऍडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील. विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर अमरदादा परुळेकर स्वतः या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित. चांगला फटका. हो या वेळेला मात्र पुन्हा एकदा वेग आणि वेग पाहायला मिळतोय. मगाशीच म्हटलं की हा मॅन विथ द गोल्डन आर्म आहे, सोनेरी खांद्याचा माणूस. अर्थात एक चांगला गोलंदाज म्हणून नेहमीच पाहिला गेलाय प्रज्योत अंबिरे. यशस्वी गोलंदाजीचं प्रदर्शन. एक षटकार मात्र त्याच्या ओव्हर मध्ये नक्कीच ठोकला गेलाय. स्कोरबोर्ड वरती आपण जर पाहिलं तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ते एकूण 24. एक बॉल अजूनही बाकी आहे. आणि हा नो बॉल आहे. पुन्हा एकदा मात्र नो बॉल हाताळला जातोय. आणखीन एक बाउन्सर या वेळेला येताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्योतच्या गोलंदाजीमध्ये. नो अधिक एक आहे. पाठीमागे डिक्लेअर मध्ये सुद्धा बॉल गेला होता. शेवटचा एक बॉल बाकी आहे. आज स्वतः ताई पॅकरचे सर्वे सर्वा होल अँड सोल
सन्माननीय अमरदादा परुळेकर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांचे निकटवर्तीय किंबहुना नरहरी झिरवळ साहेबांचे निकटवर्तीय राहिलेत. आणि नक्कीच क्रिकेटवरती मात्र खूप प्रेम आहे अमरदादांचं. सध्याच्या घडीला मात्र ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी हा संघ सुद्धा खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळाला आहे संपूर्ण भारतभर. आणि अशा संघाचे संघ मालक अमरदादांचा सन्मान होणार आहे. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित असणारी ही पावसाळी क्रिकेटमधील मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमरदादा परुळेकर हे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि क्रिकेट खेळाडूंच्या पाठीमागे खंबीर उभं राहणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहत आहे. आणि अमरदादांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी कीर साहेबांना विनंती असणार आहे, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि प्रभादेवीचं नाव ज्यांनी अगदी अखंड भारतामध्ये नेलं असं हे व्यक्तिमत्व अमरदादा परुळेकर यांचा सन्मान केला जातो आहे. क्रिकेटसाठी वाटेल ते आज एका मोठ्या हुद्द्यावर आहेत, परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्यांना सातत्याने मैदानात घेऊन येतं. तळागाळातील खेळाडूंना मात्र मोठ्या मंचावर नेण्याचं काम ते करत असतात. असे अमरदादा परुळेकर विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या वतीने अमरदादांचा केला जातोय विशेष सन्मान. दादा आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळते आणि हे हस्त्र व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माहोल बनवतं अमरदादा परुळेकर. मॅच मध्ये रोमांच वाढताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी होते मैदानामध्ये फलंदाजांना थोडासा संघर्ष करावा जरूर लागतोय, परंतु एखाद दुसरा मोठा फटका या मॅच मध्ये आतापर्यंत तरी आलाय, पण या पुढेही यावा लागेल. कारण सध्या मॅच आपण जर पाहिली तर दोन्ही बाजूला समान संधी देते. या वेळेला असं वाटलं होतं सुरुवात ज्या वेळेला झाली या इनिंगची त्यावेळेला स्थानिक खेळाडूंचा संघ जो आहे म्हणजे विनर्स वरळी जो आहे तो 45 धावा त्यांच्यासाठी काही मोठे असणार नाहीत, परंतु प्रज्योत अंबिरे कौस्तुभ मात्रे दोघांनी खूप जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत. पण एक चांगली पार्टनरशिप सुद्धा बिल्ड होते आहे. थोडासा वेळ घेतील पण या मॅच वरती मात्र विजय मिळवायचा आहे. हा प्रयत्न काही सोडणार नाहीयेत. या वेळेला शॉर्ट मिड विकेटला फिल्डर सजवला होता. ओमकार देवीदास देसाई त्या ठिकाणी मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठी स्टारकास्ट यानंतरच्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फरदीन काझी इन ऍक्शन, केतन मात्रे असतील, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर श्रेयश कदमला आपण बघणार आहोत. पण या वेळेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत धनंजय नाईक आणि विकेटचं होईल पतन. पहिला धक्का, संकेत कानडे माघारी परततोय. मॅचचं इक्वेशन सुद्धा जाणून घेऊया. सध्याच्या घडीला चौथं षटक प्रगतीपथावर 29 धावा धावफलकावरती एक विकेट नुकतीच गमावली गेली आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूंमध्ये 16 धावा बनवायचे आहेत. 45चं टार्गेट. खूप चांगलं एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या झेलमध्ये. आपण जर पाहिलं तर स्वतः गुडघ्यावरती बसले पण बॉल हातातून निसटू दिलेला नाही अजिबात. खूप चांगली जजमेंट त्या ठिकाणी धनंजय नाईकची. महत्वाचा विकेट असू शकतो हा, कारण येणारा नवीन फलंदाज आहे संकेत कानडेची जागा घेण्यासाठी. कौस्तुभनं बघा आतापर्यंत 1.4 म्हणजे त्यांचा जो स्पेल आहे तो खूप किफायती राहिलाय. इकॉनॉमिकल 14 बॉल 16ची गरज आहे. फक्त 4 धावा आतापर्यंत कौस्तुभ मात्रेने खर्च केल्यात. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. या वेळेला मात्र बचावात्मक अंदाजाने खेळलेला फटका, डिफेन्सिव्ह स्ट्रोक आहे. बॉटम हँडचा वापर केलाय. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय आणि एक सिंगल धाव तोपर्यंत घेतली गेली आहे. चौदा बॉल 16ची गरज होती. सिंगल आली आहे मागच्या बॉलवर. या बॉलवर मात्र थोडासा तुतू मेमेचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. होय नाही करतात आणि डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. बारा चेंडू आणि 15 धावा आता मात्र गरजेचे आहे. चांगली मॅच रंगती आहे.
एक उत्कंठावर्धक सामना, एक रोमांचकारी सामना. भलेही 45 धावांचं टार्गेट होतं, परंतु 6 ओव्हरच्या या 45 धावांच्या पाठलागामध्ये सुद्धा एक चांगल्या तिखट गोलंदाजीचं प्रदर्शन टाई पॅकरच्या गोलंदाजांनी केलं. 12 बॉल 15 धावांची गरज. आतापर्यंत तरी 30 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 15ची गरज. बारा बॉल 15चं इक्वेशन बघताय मेगा स्क्रीनवरती. ऍडव्होकेट साजन पाटील साहेबांच्या आणि विश्वसाई दरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज गेली 2 दिवस या मुंबईच्या वरळी परिसरातल्या या वरळी स्पोर्ट्स क्लब आदर्शनगर विभागातील मैदानावरती पार पडणारी ही भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. तब्बल 1.25 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबत आकर्षक ट्रॉफी अंतिम विजेत्या संघाला. पंकज पाटील पालन आपण बघताय गोलंदाजी मार्कवरती. एक उंच पुरा हाय ऍक्शन गोलंदाजी करणारा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन पहिला बॉल. आणि ही लेंथ जी आहे ना ती फायदेशीर ठरली आहे. पहिल्या दोन्ही गोलंदाजाने पहिल्या 4 ओव्हर दरम्यान ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यालाही कळलं की ही लेंथ काही खेळायला फलंदाजांना जमत नाहीये, तर तीच लेंथ पंकज पाटीलने सुद्धा हाताळायला सुरुवात केली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. वरळीचा संघ, दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी, म्हणजे एका बाजूला ऍडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेबांची टीम बॅटिंग करते. त्यांच्या विरोधामध्ये मात्र अमरदादा परुळेकर यांचा ताई पॅकर्स पालघर हा संघ आहे. जशास तसं ठोशास ठोसा तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहे. या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेला बॉल चाललाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. धावून धावा घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेला थ्रो केला जातोय आणि 2 धावा अगदी इझिली कंप्लीट झाल्यात. चांगली मॅच रंगतीये, चांगली मॅच रंगतीये. पहिला दिवसही अतिशय जबरदस्त राहिला. काल सिल्वर स्टार भिवंडी आणि प्रिवान ओमकार नायगाव या संघाच्या विरोधामध्ये सेमीफायनल मध्ये आपण जर पाहिलं तर 3 बॉल 9 ची गरज असताना एक षटकार ठोकला गेला. 1 बॉल 3 ची गरज असताना ही षटकार ठोकला गेला. हो, चांगला बॉल. या वेळेला मात्र स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. चांगलं पदल आलित्य, पण बॉलच्या लेंथला नाही ओळखू शकले. हलकसं वळणही मला वाटतं त्या बॉलमध्ये होतं. नक्कीच पंकज सुद्धा चांगली गोलंदाजी घेऊन आलाय. 18 बॉल 18 वरती रोहन फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या जोडीला मात्र आता यश आलाय मैदानामध्ये. सकाळपासून आज पाऊस तर खूप जोरात आहे, पण सध्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर थोडासा पाऊस कमी झालाय. थोडंसं ऊन आलं मधल्या वेळेत सुद्धा. आणि या मॅच मध्ये मात्र पावसाची गरज होती आणि एक चांगली फाईट. हो हो, या वेळेला सुद्धा बघा एक लेंथ जी आहे ती पकडून धरली आहे प्रत्येक गोलंदाजाने. त्याच लेंथवरती सातत्यपूर्ण केली जाणारी गोलंदाजी केली जाते. लेंथ बॉल खेळणं सोपं नाहीये. टेक्निकची गरज. फक्त आता बॅट भिरकावून चालणार नाही. बॉलला वाचावं लागेल, रीड करावं लागेल. 4 बॉल खेळ पूर्ण होतोय आणि 33 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये. आणि पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू आता पाहायला मिळतोय पंकज पाटील पालनच्या माध्यमातून. 7 चेंडू आहेत आणि 12 धावांची गरज आहे. 12 बॉल 15चा सामना, जिथे मात्र पंकज पाटीलने आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केले आहेत. चांगली मॅच रंगतीये, पण गरज आहे आता मात्र दुसऱ्या बाजूने ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील संघाच्या टीमला मोठ्या फटक्यांची. एखादा मोठा फटका किंबहुना 2-2 धावांचे तरी प्रयत्न झालेच पाहिजे. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या बाजूने ताई पॅकर्स पालघर संघाकडून चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय. अवघ्या 45चं टार्गेट समोर असताना भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन. शेवटच्या बॉलवर आलाय डिक्लेअर आणि आता मात्र उर्वरित 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच रंगते मैदानामध्ये. विनर्स वरळी आणि ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी. मुंबईच्या वरळी परिसरातल्या आदर्शनगर भागामधील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवरती 6 बॉल 11चा हा रोमांचकारी खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा बरेच प्रेक्षक आज जोडले गेलेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच प्रोलिंग स्पोर्ट्सला आपण सर्वांनी जितकं होईल तितकं जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन हिट करायला विसरू नका.
बऱ्याच येत्या कालावधीमध्ये पावसाळी रबर बॉल हंगामातल्या स्पर्धा या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील आणि या स्पर्धांचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपल्याला बेल बटन हिट करावं लागेल. आणि या टुर्नामेंटच्या मात्र फनी क्लिप्स जर आपल्याला एन्जॉय करायचे असतील तर प्रोलिंग स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम हँडलला नक्कीच तुम्ही फॉलो करा. बघा अगदी आपल्या देशाच्या बाहेरील क्रिकेटचे जे चाहते आहेत त्यांना सुद्धा या स्पर्धेनं नक्कीच ओढून आणलंय मैदानाकडे. प्रत्येक जण क्रिकेटचा वेडा आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. चांगली मॅच रंगते. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे? बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर धनंजय नाईक चांगली कॅच मगाशी पकडली आहे. आता ही मॅच पकडायची आहे आणि या वेळेला मात्र धाव घेतली जाते की नाही? हो हो ना ना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पण रोहन सांगतोय की नाही मलाच ही मॅच फिनिश करायची आहे. पूर्ण जबाबदारी घेतली आहे रोहनने आपल्या खांद्यावरती. वरळी परिसरातील एक टॅलेंटेड बॅटर राहिलाय नेहमीच रोहन भोसले. आज चांगली फाईट करतोय. थोडा संघर्ष जरूर करणारा दिसलाय पण या मॅच मध्ये मात्र गोलंदाजाने तिखट गोलंदाजीच तितकी केली आहे की फलंदाजांना अजिबात मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. चौकार षटकारांचा अभाव पाहायला मिळतो या मॅच मध्ये. पहिला बॉल वाईड आलाय त्यानंतर 2 डॉट बॉल हाताळले धनंजय नाईकने. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावा कशाही पद्धतीत बनवायचे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. रोहन भोसलेच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. वर्णीकर मात्र पाहतायत रोहन काय करतोय आपल्या वर्णीच्या संघासाठी. 1 रन आली आहे. आता 3 बॉलचा खेळ बाकी आणि 9 धावांची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकेल विनर्स वरळी टीमला. काल 3 बॉल 9 ची मॅच असताना मात्र दिनूने 6 मारून दाखवला या मैदानावर. आता रोहनला करून दाखवायचंय पण या वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल. एकच धाव मिळणार आहे. आता 2 बॉल आणि 8 रन्सची गरज. आणि मैदानामध्ये शुभागमन होते. शिवसेना कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक सन्माननीय निशिकांत भाई शिंदे भाई. आपलं वरळी मॉन्सून धमाका ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेब आणि विश्वसाई दरबार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 2 बॉल आणि 8 रन. 2 चेंडू 8 धावा. एका बाजूला ताई पॅकर्स अमरदादा परुळेकर यांची टीम, दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेबांचा संघ. स्वतः मात्र ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेब इन ऍक्शन आहेत. सध्या मात्र त्यांच्या टीमची बॅटिंग चालू आहे आणि विरोधामध्ये अमरदादा परुळेकर स्वतः मुख्य मंचावरती आज उपस्थित. 2 बॉल 8 रन. शेवटच्या 2 बॉलचा खेळ चित्तथरारक आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये विजय मिळवून देऊ शकतो विनर्स वरळीला. पण धनंजय नाईक सुद्धा तिखट गोलंदाजी करतोय आताही. या वेळेला बॉल हवेत आहे. पाहूया किती धावा मिळतील या बॉलवर. आणि हा चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पार. षटकार. हा जादुई फटका आहे. हा मॅच मध्ये कमबॅक करून देणारा फटका आहे. आता मात्र सर्व वरळीकर खुश असतील. वरळीकरांना हा फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये या खेळाडूसाठी. जबरदस्त फटका. म्हणजे तसं बघायला गेलं तर फटक्यामध्ये पुरेशी ताकद लावली गेली आणि त्यानंतर मग थोडंसं जजमेंट थोडं फसलं, थोडासा मिसबॅलन्स झाला, स्वतःला सावरू नाही शकला, पण तरी सुद्धा हा षटकार मिळाला. आणि मॅच मध्ये आता कमबॅक. 1 बॉल आणि 2 रन.
काल संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं दिनू कांबळेने 3 बॉल 9 ची गरज असताना षटकार मारला, लास्टला 1 बॉल 3 ची गरज असताना षटकार मारला. आता मात्र हा षटकार यशच्या बॅट मधून आला. यशला यश मिळतंय, टीमला यश मिळवून द्यायचंय. तो पण डावखुरे हाताचा फलंदाज, हा पण डावखुरे हाताचा फलंदाज. काल अंबरनाथचा खेळाडू, आज वरळीतला खेळाडू. विनर्स वरळी टीम कडून 1 बॉल 2 रन. धनंजय नाईक तयार आहे बॉलिंग साठी. यश स्ट्राईकवर. ओ या वेळेला मात्र पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. पंकज पाटील पालन आणि एका धावेमुळे या मॅच मध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय विनर्स वरळी संघाला. रोशन, विजय आणि पराजय काही सेंटीमीटरचं अंतर राहिलं, काही सेंटीमीटरचं अंतर राहिलं, परंतु प्रेक्षकांची मनं मात्र जिंकून घेतलेली आहेत या विनर्स वरळी टीमने. स्थानिक मुलं होती परंतु चांगली खेळली, त्याच्यामुळे टाळ्या त्यांच्यासाठी व्हायलाच पाहिजे. वरळी म्हणा, प्रभादेवी म्हणा, इकडल्या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. आणि खऱ्या अर्थाने गेली काही वर्ष ही विश्व दरबार स्पोर्ट्स क्लब क्रीडा मंडळाची स्पर्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. निशिकांत साहेब, पावसाळ्यामध्ये सुद्धा एवढी गर्दी आहे, म्हणजे लोक एवढा पाऊस आहे की घरातून बाहेर पडायला मागत नाहीयेत. परंतु या विश्व दरबारवाल्यांनी यांना बाहेर काढलं. कशासाठी? तर मॅच पाहण्यासाठी. त्याच्यामुळे त्या सगळ्या विश्व दरबारच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या साजन पाटील यांचं सगळ्यांचं मनापासून आभार. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकप्रिय कार्यतत्पर असे नगरसेवक निशिकांत शिंदे साहेबांचे या ठिकाणी स्वागत आम्ही करत आहोत. त्याचबरोबर सुनीलजी परब साहेब त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी दाखल झाले आहेत. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाची ही स्पर्धा 1, 2, 3 तिसरं पर्व आपलं. या तिसऱ्याही पर्वामध्ये विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाची ही स्पर्धा यशस्वी होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ या स्पर्धेसाठी इकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्याचमुळे ही स्पर्धा गेल्या काही वर्षात चर्चेत पाहायला मिळते. धन्यवाद अमरदादा परुळेकर, आपला संघ या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. साजन पाटील सर हे देखील सातत्याने प्रोत्साहन देत असतात. आणि सामनावीराचा पुरस्कार कौस्तुभ म्हात्रे यांना जातोय. तर कौस्तुभ सामनावीर कौस्तुभ